आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंनी तयारी सुरू केलेली आहे। पुढचे 10 महिने बारामती आपल्या मतदारसंघात तळ ठोकून राहणार असल्याचं सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं आणि दरम्यान यानंतर भाजपने त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला। बघूया। मी तर परवा त्यांना सांगितलं की बाबा मी तर मतदान होईस्तोवर मुंबईला गाडी आणतच नाही। आता तुम्हाला आई बायको पाहिजे तर पुण्याला नाही तर इंदापूर नाही तर बारामतीला यायचं। ही धोका आहे। आता इकडे तिकडे जायचं नाही। पहिले जान बची लाखो पाय, पहिले मतदारसंघ जिंकला तर देशाचं नेतृत्व आहे। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे बारामतीत तळ ठोकून राहणार आहे। लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी ऑक्टोबर पर्यंत बारामतीत राहणार असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। मात्र सुप्रिया सुळेंच्या या विधानानंतर भाजपने त्यांच्यावर टीकास्त्र डागलंय। म्हणजे नवऱ्यांनी आणि मुलांना तर मी सांगितलंच आहे की आता ऑक्टोबर पर्यंत जरा आई आणि बायकोला जरा तिकडेच राहू द्या। म्हणजे ऑक्टोबर पर्यंत काय म्हणजे एप्रिल मध्ये माझं इलेक्शन आहे आणि ऑक्टोबर मध्ये विधानसभा आहे। त्याच्यामुळे पुढचे 10 महिने जरा रामकृष्ण हरी तुम्ही तिघं तुमचं बघून घ्या। आता मुलं पण मोठी झाली आहेत आणि मी तर परवा त्यांना सांगितलं की बाबा मी तर मतदान होईस्तोवर मुंबईला गाडी आणतच नाही। आता तुम्हाला आई बायको पाहिजे तर पुण्याला नाही तर इंदापूर नाही तर बारामतीला यायचं। धोका आहे। आता इकडे तिकडे जायचं नाही। पहिले जान बची लाखो पाय, पहिले मतदारसंघ जिंकला तर देशाचं नेतृत्व आहे, नाही तर इथंच गडबड झाली तर मग कसं होईल। म्हणून 10 महिने तिथंच त्यांनी थांबावं। आमच्या खूप सदिच्छा, खूप शुभकामना की बारामती लोकसभा आम्ही जेव्हा जिंकू तेव्हा अंतर थोडं कमी असावं। अजितदादा गटानेही सुप्रिया सुळेंच्या विधानानंतर टोला लगावलाय। आमच्या पक्षाच्या उमेदवारासाठी बारामतीत ताकदीने लढणार असल्याचं सूरज चव्हाण यांनी म्हटलंय। आता निवडणुकीचे दिवस आहेत। प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने या ठिकाणी काम करण्याचं स्वातंत्र्य आहे। ते जरी 10 महिने बारामतीमध्ये तळ ठोकून असले तरी आम्ही आमचा पक्ष म्हणून त्या ठिकाणी आमच्या उमेदवारासाठी ताकदीने काम करू। लोक समजदार आहेत, लोक विकासाच्या पाठीमागे उभे राहतील हा विश्वास आम्हालाही आहे आणि आम्ही सुद्धा ताकदीने त्या ठिकाणी संघटन वाढवू। लोकसभेच्या निवडणुकामध्ये माननीय अजितदादा यांना मानणारा वर्ग, माननीय अजितदादांनी लोकांची केलेली कामं ही सगळी लक्षात घेतात। आम्हाला ठाम विश्वास आहे की माननीय अजितदादांचे जे उमेदवार असतील महाराष्ट्रातील जनता त्यांना मोठ्या बहुसंख्येने मताधिक्याने नक्कीच जिंकून देईल। बारामती लोकसभेच्या मैदानात पवार विरुद्ध पवार लढाई होणार अशा चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे। मात्र आपणही बारामतीच्या लढाईसाठी तयार असल्याचं सुप्रिया सुळेंनी वेळोवेळी म्हटलंय। अजून योग्य उमेदवार दिला जाईल। अजून योग्य उमेदवार दिला जाईल। माझा म्हणजे इथे मतदारसंघात किती वेळा मी येते ते बघा। माझा सगळं पार्लमेंटरी परफॉर्मन्स, माझा इथे कॉन्टॅक्ट, झालेला विकास आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्यावर कुठले आरोप नाही। सुप्रिया सुळे की सबसे बड़ी ताकद मेरी ईमानदारी है। सुप्रिया सुळे बारामतीमधून मोठ्या मताधिक्याने निवडून येतात। अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर भाजप सोबत आपली वेगळी चूल मांडली आहे आणि बारामतीत योग्य उमेदवार देणार असल्याचं जाहीरही केलंय। त्यामुळे बारामतीत कांटे की टक्कर पाहायला मिळणार आणि हेच सर्व धागेदोरे ओळखून सुप्रिया सुळेंनी बारामतीत तळ ठोकण्याचा निर्णय घेतला असावा। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।